शॉर्ट फॉर्म आपण लिहिणार HMP, हॉट मॉइस्ट पॅक. हा हॉट पॅक जे असतात ते आपल्याला वेगवेगळ्या डिफरंट साइजेस आणि शेप्स मध्ये अवेलेबल असतात मार्केटमध्ये. आता हा जो साइज आहे हा आपण मोठ्या रिजनला म्हणजे लार्ज रिजनला यूज करू शकतो, जसं की लंबाई रिजनला, पूर्ण बॅकला. त्यामध्ये हा पूर्ण कव्हर होणार आहे आपली बॅक. आणि हाही आपण लंबाई रिजनला यूज करू शकतो, लोअर बॅक रिजनला. हा आपण स्मॉल जॉईंटसाठी किंवा शोल्डर वगैरेसाठी यूज करू शकतो. हा आपण नी जॉईंटसाठी यूज करू शकतो. जर का एकच गुडघा दुखत असेल पेशंटचा नी जॉईंट, तर आपण हा हॉट पॅक यूज करू शकतो. त्यानंतर हे आपल्या सर्वायकल आणि शोल्डर कव्हर करतो याने. म्हणजे हा जो रिजन आहे आपला, हा तो आपण नेकला लावणार याचा हा पार्ट. म्हणजे हा नेक रिजनसाठी स्पेशली बनवलेले आहेत, नेक आणि बॅकसाठी. आणि बाकी जे वेगवेगळ्या साइजेसमध्ये असतात ते आपण स्मॉल पार्ट किंवा त्या पेशंटला पेन कसं आहे त्या एरिया वाईज आपण देऊ शकतो. पॅक त्याला आपण हॉट मॉइस्ट पॅक पण बोलतो, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे HMP, हॉट मॉइस्ट पॅक. तर त्याचं इंट्रोडक्शन मध्ये काय येणार आहे, जे हायड्रोकोलॅटरलचं युनिट असतं ते स्टेनलेस स्टीलने बनलेला टँक असतो. त्यामध्ये सिलिका जेल आणि बेंटोनेट क्रिस्टलचे पॅड्स मध्ये ते सोल्युशन असतात, सबस्टन्स असतात. त्याने काय होतं, वॉटर ते आपण जास्त ॲब्झॉर्ब करू शकतो. म्हणून हे दोनच आपण यूज करतो. बेंटोनेट हा सिलिका जेलचाच एक टाईप आहे. ओके. आणि जी आपली हायड्रोकोलॅटरची मशीन आहे, जेव्हा ते आपण फर्स्ट टाइम स्टार्ट करतो त्याला 2 तास लागतात गरम व्हायला. त्यानंतर 1 तास अर्धा तास आपण चालू करून ठेवले तरी ते गरम होणार आहे. आणि त्यामध्ये आपण जे पाणी टाकणार आहे ते 3/4 ऑफ द टँक टाकायचे, किंवा जे पॅड्स त्याच्यावर पाण्याच्यावरती जेवढे बुडतील तेवढ्या वरती आपल्याला ते टाकायचे पाणी तिथपर्यंत. आणि मग मशीन स्टार्ट करायची. आणि 70 डिग्री सेल्सिअस टू 80 डिग्री सेल्सिअसला आपण ते मशीन ऑन करून ठेवणार. जो थर्मोस्टॅट असतो म्हणजे टेम्परेचर आपण 70 डिग्री सेल्सिअस टू 80 डिग्री सेल्सिअस ठेवणार आहे. ओके. आणि याचा फिजिओलॉजिकल किंवा थेरप्युटिक इफेक्ट काय होणार आहे या सगळ्या प्रोसिजरचा, आपण जे पेशंटला हिटिंग पॅड वगैरे लावणार आहे त्याचा. तर फर्स्ट पेशंटला गरम फील होणार आहे. त्यानंतर व्हेझोडायलेटेशन होणार आहे. व्हेझोडायलेटेशन म्हणजे आपले जे ब्लड व्हेसल्स असतात ते वाईड होतात, म्हणजे ते ब्लड व्हेसल्स मोठ्या होणार आहे. त्यामुळे काय होणार, सेल मेटाबॉलिझम आहे ते इन्क्रीज होणार आहे. सेलची जी मेटाबोलाइज करण्याची कॅपॅसिटी आहे ती वाढणार आहे. आणि त्याचबरोबर जो ब्लड फ्लो आहे तो पण इन्क्रीज होणार आहे, कारण का व्हेझोडायलेटेशन झालं म्हणजे जे आपल्याला ब्लड व्हेसल्स आहे ते वाईड झाले, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन पण फास्ट झाले, इन्क्रीज झाले. आणि हे सगळं झाल्यानंतर काय होणार आहे, आपोआप प्रोमोट सॉफ्ट टिश्यू हिलिंग, म्हणजे सॉफ्ट टिश्यूला बरं व्हायची प्रोसेस ते स्टार्ट होणार. हे युनिट आहे, यामध्ये मेन स्विच असणार आहे जे आपण मागे लावून ऑन ऑफ करणार आहे. त्यानंतर इथून ऑन ऑफचं पण एक प्लग आहे. हे मेन्स ऑन लोड ऑन, म्हणजे जेव्हा आपण हे ऑन करू तेव्हा इथली लाईट लागणार आहे. जेव्हा आपण मेन स्विच ऑन करू तेव्हा इथली लाईट लागणार आहे. जेव्हा मशीन लोड घेईल तेव्हा इथली लाईट लागणार आहे. आणि ते थर्मोस्टॅट जे लिहिलेलं आहे की ते आपण टेम्परेचर इन्क्रीज करणार आहे. आपल्याला नॉर्मल टेम्परेचर 70 डिग्री टू 80 डिग्री सेल्सिअस पर्यंत ठेवायचं आहे 2 आवर्ससाठी. जेव्हा मशीन पूर्ण हीट होईल तेव्हा परत हे टेम्परेचर आपण बंद करणार आहे आणि हे स्विच परत ऑफ करणार आहे. यूज करायचे आपण आता प्रॅक्टिकल बघणार आहे. कोणता पण एक हॉट पॅक घ्यायचा, तो गरम असणार आहे, त्यामुळे टॉंगच्या किंवा फोर्सेपच्या हेल्पने आपण इथे पकडणार आहे आणि तो एका टॉवेलवरती ठेवणार आहे. टॉवेलवर ठेवल्यानंतर आपण हा टॉवेलने हे पूर्ण सिक्युअर करणार आहे आणि हात लावून चेक करायचं की किती अजून तो गरम आहे. जर जास्त गरम वाटत असेल तर अजून एक एक्स्ट्रा टॉवेल घेऊन इथे ठेवायचं आणि पेशंटला द्यायचं. जेव्हा आपण हॉट पॅक यूज करणार आहे त्याआधी आपल्याला पेशंटचे सेन्सेशन चेक करावे लागतात. तर फर्स्ट काय करणार आहे, आपण ट्यूब घ्यायच्या 2 टेस्ट ट्यूब घेतल्या तरी चालतील. एकामध्ये चिल वॉटर घ्यायचं किंवा आईस वॉटर घ्यायचं आणि एकामध्ये थोडं वॉर्म वॉटर घ्यायचं, म्हणजे गरम पाणी घ्यायचं आणि पेशंटला द्यायचं आणि त्यांना चेक करायला लावायचं की कोणतं किती गरम आहे किती गार आहे. जेव्हा पेशंट व्यवस्थित सांगेल तेव्हा त्यांचे सेन्सेशन सगळे इंटॅक्ट असणार आहे, तेव्हाच आपण हे यूज करणार आहे. जर नसेल तर आपण नाही यूज करणार. आणि आपल्याला स्किन लिजन्स पण चेक करायचे. जर का पेशंटला कशाची स्किन ॲलर्जी वगैरे झाली असेल तर त्या केसेसमध्ये पण आपण हे यूज नाही करणार. हॉट पॅकमध्ये आपल्याला क्यूब वाईज का दिलेलं असतं, कारण का जेव्हा आपल्याला फोल्ड वगैरे करून ठेवायचं असतं ते इझिली फोल्ड होणार. त्यामुळे जे बेंटोनेट क्रिस्टल्स असतात ते आपल्याला क्यूबच्या फॉर्ममध्ये दिलेले असतात. काय येणार आहे, पेन म्हणजे जेव्हा
कोणताही मस्क्युलर पार्ट जर पेनफुल असेल तर आपण यूज करणार. दुसरे नाही मसल स्पाझममध्ये आपण यूज करणार. पेशंटला इन्फ्लमेशन इडिमा असेल तरी आपण यूज करणार आणि अडेजन फॉर्म झालेले असतील तर यूज करणार. किंवा मसल टाईटनेस असेल, स्टिफ झालेला असेल मसल, त्या कंडिशनमध्ये पण आपण हॉट पॅक यूज करणार. आणि कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे आपण कधी यूज नाही करणार हॉट पॅक. तर जेव्हा इम्पेड स्किन सेन्सेशन असेल म्हणजे पेशंटला समजतच नाही की किती गार आहे किती गरम आहे, त्याचे सेन्सेस थोडे इम्पेड झाले, त्या केसमध्ये आपण नाही यूज करणार आहे हॉट पॅक. त्यानंतर सर्क्युलेटरी डिस्फंक्शन झालेले असेल तरी यूज नाही करणार. ओपन वुंड्स असतील म्हणजे जखम ही आपल्या उघड्या डोळ्याने आपल्याला दिसते की ती किती खोल आहे किती वाढली, त्यावेळेस पण आपण हॉट पॅक यूज नाही करणार.